नमस्कार, मी राजेश साबळे आज आपल्याला नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीच्या आंदोलनाबद्दल सांगणार आहे. नाशिकचे तपोवन, जिथे दररोज हजारो लोक व्यायाम करतात, फिरायला येतात, श्वास घेण्यासाठी या हिरव्या झाडांवर अवलंबून असतात. पण आता या 1718 झाडं तोडण्याचा प्रस्ताव तिथल्या नगरपालिकेने मांडून झाडांवर विनाशाची कुऱ्हाड चालवली आहे. आणि अशा वेळेस आपण शांत बसणार आहोत का? काय कारण आहे बरं हे झाड तोडण्याचे? तर ते कारण आहे पुढील कुंभमेळ्यासाठी, म्हणजे साधू संन्यासी जे असणार त्यांच्या निवासस्थानासाठी जागा तयार करण्याची योजना. कुंभमेळा काही दिवसातच असणार आहे, पण ही झाडं आपल्याला वर्षभर प्रत्येक क्षणी ऑक्सिजन देतात, आपल्याला थंड सावली देतात, पक्ष्यांचा आश्रय देतात, परिसंस्थेचा एक जीव आहे. त्या झाडांच्या तोडीमुळे परिसरातील जैविक विविधता, पक्षी, कीटक, पर्यावरणातील प्रणाली, वायू शुद्धीकरण, छाया इत्यादी यांच्यावर मोठा परिणाम होणार आहे. नागरिकांनी, पर्यावरणप्रेमींनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, कलाकार, सेलिब्रिटींनी विरोध नोंदवला आहे. काहींनी यासाठी हरकते दाखल केली आहेत. काही पर्यटनप्रेमी संघटना हे मागणी करतात की झाडं वाचवली पाहिजे आणि आवश्यक असल्यास तर वेगळ्या जागेचा विचार करावा. आम्ही त्या लाकूड तोड्याला सांगू इच्छितो का तू कुऱ्हाड घेऊन ये, आम्ही नाशिकवर दांडा घेऊन येतो. पण नाशिकला ते उद्ध्वस्त करायला का निघालेत हा खरा आमचा सतत प्रक्रिया आहे. इथल्या झाडावर कुऱ्हाड म्हणजे नाशिककरांच्या छातीवर कुऱ्हाड आहे. आणि ह्या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा. कोणीही कुंभमेळ्याला विरोध करत नाही, पण झाडं तोडल्याशिवाय अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वेगळ्या ठिकाणी साधूंना उपस्थित करणे, झाडं संरक्षणाचा प्रकल्प व्यवस्थित नियोजन करणे, पर्यावरण तज्ज्ञांचा सल्ला घेणे. विकास हवा, पण निसर्गाचा विनाश नको. आपण निसर्गाचे रक्षक आहोत. आपण नाही वाचवलं तर कोण वाचवणार? जर तुम्हालाही हे महत्त्वाचं वाटत असेल तर नाशिक तपोवन विरोधी आंदोलनात सहभागी व्हा. लोकांना माहिती द्या, सोशल मीडियावर शेअर करा, स्थानिक प्रशासनाशी संपर्क करा. चला, नाशिकसाठी, तपोवनसाठी, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी हा छोटासा प्रयत्न आपण करूया. मी राजेश साबळे. अशा महत्त्वाच्या आणि सामाजिक विषयावर मी तयार केलेल्या सोशल मीडियाचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचा मी जरूर उपयोग करत जाईल. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओपर्यंत थोडीशी मनातली घेऊन तोपर्यंत जय हिंद.